तुम्ही रव्याचे अनेक पदार्थ केले असेल, उपमा असो, डोसा असो वा आणखी काही. पण आज जो मी पदार्थ बनवणार आहे किंवा जो नाश्ता बनवणार आहे, तो तुम्ही कधीच बनवला नसेल किंवा कधी खाल्लाही नसेल. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण रव्यापासून उपमा न बनवता उपमा बनवून त्याच्यापासून एक भन्नाट असा नाश्ता बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे बघा, 1 वाटी मी रवा घेतलेला आहे. रवा इथे मी बारीक घेतलेला आहे. जर जाड रवा असेल तर तो आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. एकीकडे आपल्याला कढई गॅसवर ठेवायची आहे. कढई छान अशी गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तेल घातल्यानंतर आता तेल छान आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. तेल कळकळीत असं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरी घातल्यानंतर आपल्याला मोहरी आधी तडतडू द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे ते जिरं. जिरं घालायचं आहे आणि जिरं छान असं तडतडलं की त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची. हिरवी मिरची लगेच आपल्याला थोडंसं कढीपत्ता याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तसंच हळद, तिखट, मीठ हे सगळं आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. सगळं घातल्यानंतर आपल्याला ही फोडणी झाली की याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. त्यात बघा, इथे आपल्याला रवा भाजून न घेता पहिले पाणी फोडणी द्यायचं आहे आणि पाणी फोडणी दिल्यानंतर याच्यामध्ये रवा हा वरायचा आहे. तर इथे बघा, फोडणी छान अशी झालेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. पाणी आपल्याला थोडं जास्त हवं आहे, कारण की आज आपण उपमा नाही तर वेगळा पदार्थ बनवणार आहोत. तर इथे पाणी घातलेलं आहे आणि आता पाण्याला छान अशी आपल्याला उकळी फुटू द्यायची आहे. आपल्या घरी आपण अनेक प्रकारचे नाश्त्याचे प्रकार करत असतो, पण याआधी तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता कधीच बनवला नसेल आणि बनवला जर असेल तर मला कमेंट करून कळवा की तुम्ही हा नाश्ता कधी बनवला. तर इथे बघू शकता, उकळी छान अशी फुटलेली आहे आणि उकळी छान अशी फुटली की आता आपल्याला घ्यायचा आहे इथे रवा आणि रवा छान असा याच्यामध्ये भरायचा आहे. रवा घातला की लगेचच आपल्याला चमच्याने अशा प्रकारे फिरवायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गोळे धरले नाही पाहिजे. आता बघा, मी याचे गोळे फोडून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि हो, जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. आता इथे छान असं आपल्याला याला असं परतून घ्यायचं आहे आणि परतून घेतलं की आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि 5 ते 10 मिनिट आपल्याला याला छान असं वाफवून घ्यायचं आहे. आज आपण जो नाश्त्याचा प्रकार पाहत आहोत, तो नाश्ता खरंच खूप भन्नाट लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि इथे बघू शकता, छान अशी वाफ आली आहे, पण आणखी आपण 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया. आपला रवा इथे छान असा शिजलेला आहे. आता आपण झाकण काढूया आणि रवा एका ताटात काढून घेऊया. तर इथे बघू शकता, मी ताट काढून पाहते तर बघा, छान अशी याला वाफ आलेली आहे, म्हणजेच हा रवा शिजलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि एका ताटाला तेल लावून घेऊया. ताटाला तेल लावल्यानंतर आता जो आपण रवा शिजवून घेतलेला आहे किंवा जो उपमा बनवून घेतलेला आहे, तो आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. तर अगदी चवीला चविष्ट असा हा नाश्ता बनतो. आता आपल्याला याला ज्याप्रमाणे आपण बर्फी बनवतो त्याप्रमाणे याला छान असा सेट करायचा आहे. आपल्याला हाताने थोडं असं दाबत दाबत याला प्रेस करायचं आहे. जर हाताने जमत नसेल तर आपल्या इथे प्लेटसुद्धा वापरू शकतो. तर मी गरम आहे, हाताला चटके बसत आहे म्हणून इथे प्लेट घेत आहे आणि या प्लेटने असं प्रेस करत याला छान असं सेट करत आहे. तर आता आपण एका साईडने याला घेऊन अशा व्यवस्थित असं सेट करू, जेणेकरून आपल्या याच्या जो रवा आहे याच्या छान अशा वड्या पडल्या पाहिजे. तर बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला याला सेट करायचं आहे. अगदी सेट केल्यानंतर 10 ते 15 मिनटं आपल्याला हे थंड करायला ठेवायचं आहे, जेणेकरून याच्या वड्या ह्या छान पडल्या जातील. तर बघू शकता, आता हे थंड झालेलं आहे आणि आता आपण याच्या छान अशा वड्या पाडून घेऊया. तर बघू शकता, मस्त 15 मिनटं मी याला ठेवलं होतं आणि 15 मिनटात हे एवढं छान सेट झालं की याच्या छान अशा वड्या पडत आहे. तुम्ही याला कोणत्याही प्रकारे शेप देऊ शकता. मी इथे चौकोनी असे शेप देत आहे. तर बघू शकता, असे शेप देता देताच याचे ज्या वड्या आहेत त्या घसरत आहे, म्हणजेच निघत आहे. तर बघू शकता, छान अशा वड्या झालेल्या आहे. आता बघा, इथे आपण अशा प्रकारच्या सुद्धा याच्या वड्या खाऊ शकतो, पण याला आणखी चविष्ट आणि खमंग बनवण्यासाठी मी याला तेलातून तळून घेणार आहे. इथे आपण पूर्ण वड्या अशा प्रकारे काढून घेतलेल्या आहे. आता आपण एक वाटी घेऊया आणि वाटीमध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेणार आहे. कॉर्नफ्लॉवर घेतल्यावर याच्यात थोडं पाणी घालायचं आणि याचं छान असं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे मी कॉर्नफ्लॉवर घेत आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर नसेल तर थोडी कणिक किंवा थोडा मैदाही इथे वापरू शकता किंवा तसंही त्याला तळू शकता. पण जर आपण छान असे कॉर्नफ्लॉवर घेतलं किंवा जर कणिक घेतली किंवा मैदा घेतला ना, त्याचं छान असं याला कोटिंग बसतं. म्हणून आपल्याला कॉर्नफ्लॉवर किंवा कणिक मैदा घ्यायचा आहे. या वड्या तळण्यासाठी आपल्याला तेल छान असं गरम हवं आहे आणि इथे तेल छान असं कडक झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला या वड्या कॉर्नफ्लॉवरमध्ये असं बुडवून टाकायच्या आहे. तर बघू शकता, अशा प्रकारे मी इथे कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवून ह्या वड्या टाकत आहे. कॉर्नफ्लॉवरमध्ये वड्या बुडवून टाकल्याने काय होतं की ह्या वड्या खूप अशा खमंग बनतात म्हणून व कुरकुरीत बनतात, म्हणून आपल्याला कॉर्नफ्लॉवरचं कोटिंग याला नक्की लावायचं आहे. तर बघा, छान अशा इथे आपल्या पहिल्या वड्या झालेल्या आहेत.
ह्या वड्या काढल्यानंतर आपल्याला तेल थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि आणखी ज्या उरलेल्या वड्या आहेत त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे आपल्याला या बॅटरमध्ये बुडवायचे आहे व टाकायचे आहे. जर कधी आपल्याकडे पाहुणे आले असतील आणि आपल्याला काहीतरी बनवायचं आहे तर अशा प्रकारचा नाश्ता आपण नक्कीच बनवू शकतो. आता आपण हा पूर्ण जो नाश्ता आहे तो तळून घेऊया आणि तळल्यानंतर बघू शकता या नाश्त्याला कलर किती छान आलेला आहे. तसंच हा खूप असा कुरकुरीत झाला आहे. बघू शकता मी जेव्हा तोडत आहे तेव्हा वरून असा छान असा स्क्रंची झालेला आहे आणि खूप असा चवीला चविष्ट आहे. मी एक पीस खाऊनसुद्धा पाहते. खूप मस्त असा हा नाश्ता झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली किंवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका, जेणेकरून माझ्या लक्षात येईल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. धन्यवाद.